नमस्कार मंडळी, मी सागर परब पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज गुरुपौर्णिमा आहे आणि योगायोगाने मला हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे की मला त्या गजानन महाराजांच्या मठात जायला मिळतं आहे। कारण नुकतंच माझ्या आईचं ऑपरेशन झालं गुडघ्याचं आणि त्यामुळे मी कुडाळातच होतो आणि वेळ होता मला, त्याच्यामुळे म्हटलं चला आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यामुळे गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून मी गजानन महाराजांच्या मठात गेलो बिभवण्यात, जे सिंधुदुर्गाच्या कुडाळमधील कुडाळ तालुक्यात बिभवणे या गावात आहे। म्हणजे जरा जवळच आहे हॉस्पिटलपासून, म्हणून मी गेलो। तर मी बघा तुम्ही दाखवतो आहे की कसं काय ह्या मंदिरात जायचा रस्ता आहे। एक रेल्वे बिभवण्यात घुसल्यानंतर तुम्हाला गाडी जरा रेल्वे पटरीच्या बाहेरच लावावी लागते आणि त्यानंतर मग रेल्वे पटरी क्रॉस करून चालत आतमध्ये जावं लागतं। हा एंट्रन्स आहे। एंट्रन्समधून चप्पल तुम्हाला जी काढायची आहे ती बाहेरच काढायची आहे। चप्पल तुम्हाला आतमध्ये अलाउड नाही आहे, तुम्हाला बिना चप्पलानेच चालत आतमध्ये जायचं आहे। अतिशय म्हणजे असं एक पूर्ण म्हणजे एक हे सोडून म्हणजे कुठलं पण असा मठ कसा असेल तर असा असावा हे माझं मत आहे। कारण वस्ती सोडून एका रानातच आहे, पण एवढा सुंदर आणि शांतमय वातावरण तिकडे। फक्त कधीतरी आवाज रेल्वेचा येतो, रेल्वे जर जात असेल तर रेल्वेचा आवाज येणार। आणि त्यामुळे ह्या मठात कधी जरी तुम्ही येत असाल, बाय रोड जर येत असाल तर असंच तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही या मठात येऊन अवश्य भेट द्या। कारण अतिशय मनाला शांती देणारा असा मठ आहे, गजानन महाराजांचा मठ आहे। इथे आज गुरुपौर्णिमा असल्याकारणाने मंत्रोपचाराचं पठण चालू आहे। तिथे काहीतरी होम होत आहेत बाजूला आणि पाऊस पण चिक्कार आहे। पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे पाऊस चिक्कार पडतो, 2-3 दिवस खूप पाऊस पडतो आहे। तरी पण म्हटलं आपण जाऊया, आपण बाजूला आहोत आणि जर गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेत जर आपण दर्शन नाही घेतलं तर मग काय फायदा नाही ना। म्हणून म्हटलं चला आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण स्वामींचं दर्शन घेऊयात। मग तिथे स्वामींची मूर्ती आहे, म्हणजे आमची श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे, गजानन महाराजांची मूर्ती आहे। चला तर आता आपण हळूहळू जातो आहे, मंदिरात प्रवेश करूया। हे बघा, ही गजानन महाराजांची पालखी आहे, जी आता थोड्याच वेळात म्हणजे पूजा वगैरे झालं आटोपल्यावर ते काढतील। आणि त्यानंतर हे जी गजानन महाराजांची मूर्ती आहे आतमध्ये, आणि हे बंधू जरा तिथे रांगोळी म्हणजे फुलांची रांगोळीचं काम करत आहेत, रांगोळ्यांसाठी मार्किंग करत आहेत। अजून नुकतीच पूजेला सुरुवात झाली। आतमध्ये हे विठ्ठलाची मूर्ती आहे बाहेरच्या कोपऱ्यात, आणि आतमध्ये पूजा चालू आहे। सत्यनारायणाची पूजा झाली आहे सकाळी। इथे ही गणपतीची मूर्ती आहे, जी तिथेच असते, त्या मठात नेहमी असते। श्रीकृष्णाची मूर्ती एक आहे आणि नवदुर्गेची मूर्ती आहे। तसंच आपण ह्या तिन्ही देवतांचं दर्शन घेऊन झाल्यावर सत्यनारायणाच्या पूजेला पाया पडलो। आणि हे बघा, हे मंदिरातच गेलो होतो, मठात स्वामींच्या म्हणजे गजानन महाराजांच्या मठात गेलो होतो आणि आपण तिकडनं व्हिडिओ स्टार्ट केला। कारण काय होतं की पाऊस खूप होता आणि मला व्हिडिओ करणं पॉसिबल नव्हतं त्यावेळी। म्हणून येताना मी तुम्हाला कसा त्या एंटर कसा करायचा आहे म्हणजे मंदिरात मठात जायचा रस्ता कसा आहे हे दाखवलं आहे। तो जरा तुम्ही तो रिव्हर्स करून बघा किंवा कसं पण, म्हणजे तुम्हाला कळेल की हा बघा, हा हायवे आहे, हा जो माझ्या मागे दिसतोय तो पूर्ण हायवे आहे। आणि ह्या हायवेवरून तुम्हाला लेफ्ट राईट घ्यायचं, म्हणजे जर मुंबईवरून येतात तर त्या ब्रिज खालून जाऊन तुम्हाला राईट घेऊन परत लेफ्ट घेऊन तुम्हाला त्या साईडला जायचं। आणि किंवा गोव्यावरून जर येत असाल तर तुम्हाला राईट घ्यायचं आहे, ठीक आहे। तर कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा। खूप दिवसांनी व्हिडिओ केला आहे, काय आता विषय नव्हते आणि काहीतरी म्हणजे तसं मला प्रसंग झाला नाही, वेळ पण नव्हता, त्यामुळे सॉरी। खूप दिवसांनी व्हिडिओ करतो आहे, नक्की शेअर करा। थँक्यू आणि बाय बाय। आणि गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा।